नमस्कार. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींची लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर बघा बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे. बहिणींनो, सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर आली आहे, सर्वात महत्त्वाची मोठी गुड न्यूज आलेली आहे. बघा बहिणींनो, मी तुम्हाला सांगितलं होतं की लाडक्या बहिणींना ठिकाणी थेट हप्ता जमा होणार आहे आणि अगदी तसंच झालेलं आहे. बघा बहिणींनो, मी तुम्हाला सांगितलं होतं की 2 दिवसामध्ये GR येणार आहे. तर बघा GR सुद्धा आलेला आहे. बहिणींना पैसेसुद्धा ठिकाणी मिळायला सुरुवात झालेली आहे. कालपासूनच बहिणीच्या अकाउंटमध्ये ठिकाणी पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. आज तुमचा हा पहिला दिवस असणार आहे. आजही बहुतेक बहिणींना पैसे मिळणार आहे. आता बघा, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला कधी मिळणार हा प्रश्न तुमच्या मनामध्ये होता, तर त्याचं तुम्हाला उत्तर या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. शॉर्टबट स्वीट तुम्हाला मी सर्व माहिती ऑथेंटिक पुराव्यासहित देत आहे, कारण की तुम्हाला ह्या चॅनलवरती पुराव्यासहित सर्व माहिती एकाच व्हिडिओमध्ये मिळत असते. म्हणून सर्व बहिणींनी या व्हिडिओला पटापट लाईक करून द्या, कारण तुम्हाला तर मिळणार नाही. महत्त्वाचं म्हणजे चॅनलला जर का सबस्क्राईब केलं नसेल तर खाली सबस्क्राईब नावाचं बटन दिलं आहे, त्यावर क्लिक करा. ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करा. फ्रीमध्ये तुम्हाला अपडेट मिळत राहणार आहे. आणि या व्हिडिओला तुमच्या शेजारी पाजारी महिला असतील, तुमच्या नातेवाईक, तुमच्या ज्या बहिणी असतील, नातेवाईक असतील, त्यांना नक्की पाठवून द्या, कारण त्यांनासुद्धा ही अपडेट कळाली पाहिजे आणि त्यांनासुद्धा कळालं पाहिजे की त्यांनासुद्धा पैसे आलेले आहेत. तर बघा, नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार हा प्रश्न तुमचा होता. तर बघा, महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासनामार्फत लाडकी बहीण योजना राबवली जात आहे आणि ह्या लाडक्या बहिणींकरिता पुढील हप्त्यासाठी 263.45 कोटींचा निधी मंजूर करून देण्यात आलेला आहे. म्हणजेच 263.45 कोटी हा जो काही निधी आहे, तर हा निधी अडकीने पाठवलेला आहे आणि लगेच बहिणींच्या अकाउंटसुद्धा पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे कालपासूनच हे पैसे अडकीने बहिणींच्या अकाउंटवर अडकीने जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. नंतर तुम्ही जर बघितलं तर शासनाकडून तशी अजून या ठिकाणी ऑफिशियलरित्या अनाउन्समेंटसुद्धा केली गेली आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. अशा प्रकारचा GR होता. GR आलेला होता बघा, 8 डिसेंबर रोजी आलेला होता GR. तर या GRमध्ये तुम्हाला सर्व माहिती दिली होती की हप्ता कधीचा होता. तर हा हप्ता तुम्हाला पाहायला मिळतो आहे की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता होता. तुम्हाला ठिकाणी पुराव्यासहित मी दाखवतो, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. हा ऑफिशियल GR आहे. या ऑफिशियल GRवर तुम्ही ठिकाणी लक्षपूर्वक बघा. तर बघा, यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की योजनेमधील पात्र महिलांना लाभार्थ्यांना माहे नोव्हेंबर 2025 या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी हा निधी पाठवलेला आहे. निधी किती होता तर तुम्ही बघू शकता. निधी 263.45 कोटी एवढा निधी या ठिकाणी पाठवलेला आहे. म्हणजे 263.45 कोटी इतका निधी या ठिकाणी शासनाने पाठवलेला आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा निधी आलेला आहे. तर बहुतेक बहिणींना पैसे आलेले आहे. तर तुम्हाला आले की नाही कमेंट करून सांगा. बहुतेक बहिणींना पैसे आलेले नाही आहे. तर ज्या बहिणींना पैसे आले नसतील त्यांनी लिहून पाठवा की सर मला पैसे आलेले नाही आहे. तुम्हाला जर का पैसे आले नसतील तर लगेच तुम्हाला पैसे पाठवले जातील, आणि आले असेल तर हो लिहून पाठवा की हो सर मला पैसे आलेले आहे. लगेच तुमच्या अकाउंटवर ठिकाणी पुढचासुद्धा हप्ता पाठवला जाईल. बघा, KYC करण्याची शेवटची तारीख काय ही गोष्ट लक्षात ठेवा. मंत्री आदिताई तटकरे यांनी केलेल्या अहवालानुसार 31 डिसेंबरच्या पूर्वी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना KYC पूर्ण करायची आहे. जर का KYC केली नाही तर तुम्हाला लाभ मिळणार नाही. तर तुम्हाला यापुढील जे काही हप्ते ते मिळणार नाही आहेत, अशी चर्चासुद्धा ठिकाणी सुरू आहे. त्यामुळे योजनेचा लाभ घेत राहण्यासाठी तुम्ही आपली KYC करून घ्या. तर किती बहिणींनी आतापर्यंत KYC केली कमेंट करून सांगा बरं. ज्या बहिणीची KYC झाली असेल त्यांनी लिहून पाठवा की हो सर माझी KYC झालेली आहे, असं लिहून पाठवा. आणि ज्या बहिणीची झाली नसेल त्याने लिहून पाठवा की नाही सर माझी KYC झालेली नाही आहे. ज्या बहिणीची झाली नसेल त्या बहिणीची KYC आपण फ्रीमध्ये करून देणार आहोत. फक्त तुम्हाला कमेंट करून सांगायचे की सर माझी KYC झालेली आहे, सर माझी KYC झालेली नाही आहे. झाली नसेल तर लगेच तुमची KYC करून मिळणार आहे. ठीक आहे. आता बघा, पुढे या ठिकाणी सांगितलेलं आहे की अजित पवार यांनी सुद्धा एक महत्त्वाची मोठी घोषणा केली आहे. घोषणा अशी की राज्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या 2 कोटींपेक्षा अधिक महिला लाभार्थी आहेत आणि या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी अर्थमंत्री अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये मोठी घोषणा केलेली आहे. आता मोठी घोषणा काय केलेली आहे तर लाडक्या बहिणींना त्यांचा लाभ देण्यासाठी अजित पवार यांनी पुरवणी मागण्यांमध्ये तुम्ही जर बघितलं तर 6103.20 कोटी रुपयांची तरतूद करण्याची मागणी केली आहे. म्हणजेच आता तुम्हाला पुढील हप्ते हे वेळेवर मिळणार आहे, कारण की एवढे पैशाच्या ठिकाणी मागणी केली गेली आहे. हे जर का मंजूर झाले तर लवकरात लवकर तुम्हाला पैसे या ठिकाणी मिळत राहणार आहे. म्हणजे आणखी एक गिफ्ट तुम्हाला या ठिकाणी मिळालं आहे. तर ज्या बहिणींची KYC झाली असेल त्यांनाच पैसे मिळणार, ही गोष्ट लक्षात ठेवा. KYC केली नाही तर पैसे मिळणार नाही आहे. ठीक आहे. तर सर्वांनी KYC करून घ्यायची. आणि आज ज्या बहिणींना पैसे येणार आहेत त्यांनी कमेंट करून सांगायचे की सर मला आज पैसे आलेले आहेत. ज्यांना आले नसतील त्यांनी नाही लिहून पाठवायचे, आणि ज्या बहिणी राहिल्या असतील त्यांना उद्या येणार आहेत. ठीक आहे. तर सर्व माहिती आपण बघितलेलं आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.